मस्त गरम झाली बरं का ती जाळी आणि आपलं कणीस पण बघा आता भाजत आलेलं आहे. त्याला मस्त लावून घेऊ आता आपण असं. एकदम फ्रेश मक्का आहे ना बघा, एक नंबर लागतो खाण्यासाठी. व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आहे संडे आणि आपला ब्लॉग ना आपण डायरेक्ट संध्याकाळी शूट करतोय. आज काय झालं, आम्ही ना थोडेसे घरामधले पण कामं केले आणि बाहेरचे पण भरपूर कामं केले आणि थोडासा आराम केला, म्हणून ना हा ब्लॉग आम्ही लेट स्टार्ट करतोय. तर आता वाजले 6:30 आणि ही ना आमची चहाची वेळ झालेली आहे. तर मी ना तुम्हाला चहा दाखवतो किती मस्त बनवती बघा. तर गाईज बघा, जस्ट किचन मध्ये आलोय आणि गरमागरम चहा बघा किती मस्त उकळी आली आहे. थोडा लेटच झाला आज चहा घेण्यासाठी आपल्याला. करुणा मस्त गरमागरम चहा घेऊन येते, तोपर्यंत आम्ही इथे बसतो. भाऊ बघा इथे काम करतोय त्याचं. काय करतोय सुमेध? काय माझं काम रोजचं जे येते. हा बघा गाईज ट्रेडिंग करतो, इंट्राडे ट्रेडिंग, पूर्ण ऑप्शन ट्रेडिंग सगळं करतो हा. यातलं मला थोडंफारच नॉलेज आहे पण त्याला पूर्ण नॉलेज आहे. पहिल्यापासून भाऊ ना ट्रेडिंग मध्ये खूप एक्सपर्ट आहे, म्हणजे ना त्याला पूर्णच त्यामधला स्टडी आहे, व्यवस्थित त्याला अभ्यास पण माहिती आहे. त्याला ना गणितामधलं परफेक्ट नॉलेज आहे, म्हणून ना त्याला कुठंच अडकत नाही ट्रेडिंग मधलं. आणि आपला यामध्ये काहीच इंटरेस्ट नाही. आपल्याला पहिल्यापासून फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग करणं, म्युझिक, परत हे सगळ्या गोष्टीमध्ये माझा इंटरेस्ट आहे, म्हणून मी हे चॅनल निवडलं आणि आपल्या सगळे व्हिडिओज ना आता मी यावरती अपलोड करतोय. आजचं वातावरण बघा किती सुंदर झालंय, म्हणजे ढग थोडंफारच आले, पाऊस काय अजून आलेला नाहीये, पण वातावरण बघा किती सुंदर दिसतंय. तर गाईज फायनली बघा गरमागरम चहा आलेला आहे आणि हा आपला फेवरेट पार्लेजी बिस्किट बरं का, लहानपणापासून आपला फेवरेट आहे. तर या तुम्ही पण गरमागरम चहा घेण्यासाठी. तर गाईज आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज ना तुम्हाला कसे वाटतात ना आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, कारण ना आम्ही पण नवीन चॅनल क्रिएट केलेले. तर त्यावरती ना तुम्हाला फूड रिलेटेड किंवा ट्रॅव्हल कुठले ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील ना आम्हाला ते पण कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. म्हणजे गाईज आपल्या चॅनलवरती ना मी एक्सपेरिमेंट करतो, म्हणजे कुकिंग रिलेटेड, कुकिंगचं करून आपले व्यवस्थित होत आहेत ना. आता मी बनवते बघा रेसिपी, तुम्हाला आवडतायत का नाहीत हे तुम्ही नक्की मला सांगा, कारण मी पण नवीनच ट्राय करते, तुमच्यासाठी प्रयत्न करते नवीन नवीन रेसिपी दाखवण्याचा. तुम्हाला आवडतायत का नाही हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंट मध्ये. आणि आतापर्यंत जेवढ्या रेसिपी पडल्यात ना चॅनलवरती तर त्या एकदम म्हणजे आम्हाला तरी वाटतं व्यवस्थित आहे. पण जर तुम्हाला अजून काही बघायचं असेल, अजून तुम्हाला असं वाटत असेल किंवा आपल्या महाराष्ट्रीयन किंवा इंडियन ज्या पण रेसिपी आहे, जे पण नॉन व्हेज व्हेज ज्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडतील ना त्या कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. आम्ही ते नक्की बनवण्याचा प्रयत्न करू. आणि बाहेरचं जे की पुण्यामध्ये PCMC मध्ये जे काय तुम्हाला जर लोकेशन माहित असेल तर ते पण आम्हाला नक्की सांगा. का भाऊ आणि मी आम्ही दोघं जण बाहेरचे ट्रॅव्हल ब्लॉग पण आम्ही भरपूर अजून घेऊन येणार आहेत आपल्या चॅनलवरती. तर ते पण आमचा एक टॉपिक असणार आहे आणि घरातले फूड ब्लॉग असतात. तर आमचं हे जे चॅनल आहे कसं चालू आहे कसं नाही, कारण आम्ही पण हे नवीनच चॅनल स्टार्ट केलंय, कसं ब्लॉगिंग जमतंय का नाही जमत. आणि गाईज शेवटी कसं आहे, तुम्ही पण आता आपली एक फॅमिलीज बनत जात आहेत. आता एक सबस्क्रायबर्स वाढत जाणार आहे आमच्या चॅनलचा, म्हणजे ती आमची एक फॅमिलीज बनत जाते. तर त्या हिशोबाने आम्ही आमचा प्रयत्न असा ठेवू की तुम्हाला जेवढं एंटरटेन करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू. आणि जे अननोन लोकेशन जिथे की तुम्हाला नाही जाता येत, जे की पुण्याच्या बाहेर राहणार आहेत, त्यांना आम्ही जेवढं पुणे कव्हर करण्याचा प्रयत्न होईल तेवढं आमच्याकडनं आम्ही करणार आहोत. तर गाईज एवढ्या वेळ यांचं भाषण झालेलं आहे, तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आणि गाईज आमच्याकडनं जर का काही चुकत असेल ना तर ते पण आम्हाला नक्की सांगा, म्हणजे मी ना ते व्यवस्थित त्यामध्ये मी काहीतरी बदल करेल आणि व्यवस्थित आपले व्हिडिओज ना तुम्हाला बघण्यासाठी भेटतील. आणि गाईज आम्हाला पण ज्यावेळेस कधी वेळ भेटतो ना घरी, तर आम्ही ना कुणाकुणाचे व्हिडिओज युट्यूबवरती बघतो ना, ते मी तुम्हाला नक्की दाखवतो. तर गाईज बघा, जेव्हा आम्हाला फ्री वेळ भेटतो ना तेव्हा आम्ही सतीश दादांचे पण व्हिडिओज बघतो, नयनकरचे पण बघतो, टेक्नो गेमर्स तुम्हाला माहितच आहे, सौरवचे पण बघतो आम्ही, आणि परत आपला कोकणकर अविनाश दादा यांचे सुद्धा आम्ही व्हिडिओज बघतो. अजून बरेच आहेत क्रिएटर्स, त्यांचे आम्ही व्हिडिओज बघतो. जसं आम्हाला टाइम भेटतो ना तसे आम्ही यांचे व्हिडिओज बघतो. म्हणजे बघा गेले 2-3 वर्षांना आम्ही सतीश दादा यांचे व्हिडिओज बघतो, कारण ना आम्हाला कोकण खूप आवडतं आणि कोकणामधले जेवढे पण क्रिएटर्स आहेत ना त्यांचे आम्ही भरपूर असा वेळ काढून व्हिडिओज आम्ही बघतो. गाईज बघा यांचा ना आज ब्लॉग अपलोड झालेला युट्यूबवरती, तर आम्ही जस्ट बघत होतो आता. म्हणजे दादांना खूप सुंदर असे व्हिडिओज बनवतात, म्हणून आम्ही गेले 2-3 वर्ष त्यांचे कंटिन्युअसली व्हिडिओज आम्ही बघतो पूर्ण फॅमिली मिळून. गाईज बाहेरचं वातावरण बघा, ते गुलाबी गुलाबी मस्त झाले आणि ह्या वातावरणामध्ये ना आपण आता एकदम कणीस बनवूयात गरमागरम. बघा गाईज किती फ्रेश आहेत आपले कणीस. आता बघा तुम्हाला ना गरमागरम मस्त जाळावरती भाजलेलं दाखवतो मी, म्हणजे तसं तर करूनच बनवून दाखवणार आहे, पण मी तुमच्याशी शेअर करतोय पूर्ण रेसिपी. बघू अगोदर आपण व्यवस्थित आहे का.
फ्रेश आहे ना. आपण बघा मागच्या ब्लॉग मध्ये ना आपण बाजार केलेला पावसामधला आपण केलं होतं बघा, तिथनं मी घेतले होते 2. फ्रेश अर्धच आहे बघा, अर्ध आणलं नाही यांनी. अरे हे कोणी खाल्लं? काय आलंच नाही. हे पण अर्धच आहे बघा, दोन्ही पण अर्धे अर्धे आणले बघा. ठीक आहे असू दे. याला धुवून घेतले बघा, पण मी थोडंसं माझ्या स्टाईलने ठेवून बघूयात आपण जमते का कसं. ही जाळी असं बरोबर आहे ना? बघितलं काय याचं? नाही, पहिले हे ठेवायचं आपल्याला. गॅस पहिले गॅस, आता हे ठेवायचं ना. लगेच लाल. अरे ते गरम झालं, मस्त लाल झालं बघा ते. आता हे मस्त भाजून घेऊ. फ्रेश आहेत बघा एकदम मक्का. व्यवस्थित ठेव, हात भाजेल. काहीच बघा आता मस्त ना, बाहेर पाऊस पण सुरू झालाय आणि आम्ही बघा गरमागरम हा भुट्टा बनवतोय. आवाज बघा कसा आहे तो, तडतड हळूहळू होतोय बघा. ते किती लाल झाले बघा. मी ब्राईटनेस कमी करून दाखवतो. हे दाखवतो. बापरे किती मस्त दिसते. मस्त गरम झाली बरं का ती जाळी. आणि आपलं कणीस पण बघा आता भाजत आलेलं आहे. आवाज बघा कसा येतोय. आवाज एकदम डेंजर, असं वाटतं आपण फटाकेच फोडतो घरात. रेडी झालं बघा. आता याला आपण ना डिश मध्ये काढून घेऊयात. ह्याला बघा मसाला लावून घेऊ आपण मस्त. मिरची पावडर आहे, मिरची पावडर थोडी, थोडंसं मीठ, हे मिक्स करून घेऊ बघा. हे बघा लिंबू, याला असं मस्त करू बघा. दाखव कसं लागलं मिश्रण. बघा मस्त लागले. ह्याला मस्त लावून घेऊ आता आपण असं. पूर्ण मसाला असा लावून घ्यायचा. मसाला म्हणजे मीठ आणि तिखट, आपलं मिरची पावडर. ते मस्त वाटते ते. एकदम फ्रेश मक्का आहे ना बघा, एक नंबर लागतो खाण्यासाठी. वाफ बघा त्याची आता पण दिसते किती गरम आहे. आता बघा त्याला ना मस्त तयार करते आपण आपल्या पद्धतीने थोडी. म्हणजे त्याच जे कवर असतं ना त्यामध्येच आपल्याला व्यवस्थित ठेवायचंय. ते खाण्यासाठी पण जरा मस्त वाटतं आपल्याला. ठेव, व्यवस्थित ठेव. हे बघा आपली डिश रेडी झाली आहे. तर आपण नाही सुमेधला देऊ आता. मागच्या सोमवारी आणलेला बाजारामध्ये त्याचा आज योग लागलाय. आम्हाला खरं तर नाही, मागच्या वेळेसच खायचं होतं पण काय बनवलंच नाही घरात. तर गाईज या तुम्ही पण खाण्यासाठी बुडा नाही खाता येणार, याचे पार्ट वगैरे करून खावा. गाईज तुम्हाला सांगतो, सुमेधला ना नॉनव्हेजची भाजी एवढी सुंदर बनवता येते ना, म्हणजे चिकनची भाजी स्पेशली त्याच्या हातची जर तुम्ही कधी खाल्ली ना तर लाईफ टाइम तुम्ही कधी विसरणार नाही. मम्मी जशी बनवती ना तशी सेम भाजी तो बनवतो, एक नंबर बनते. तर नेक्स्ट कधी जर व्हिडिओ बनवला ना तर मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल, त्याची रेसिपी पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करेल. बघा गाईज बघा, प्रत्येकाच्या नावचे नाव व्यवस्थित पार्ट केलेले. आता मी नक्की आईस्क्रीम समजू की चिकन लेग पीस समजू हे समजत नाहीये, पण आपण याची टेस्ट घेऊयात. लिंबाचा फ्लेवर ना एक नंबर आल्यावर का यामध्ये खट्टा पण आला एकदम असा. तर गाईज थोडंसं ना तुम्हाला ना आम्ही पियानोवरचे ना एकदम तुम्हाला म्युझिक वाजवून दाखवतो. म्हणजे आम्हाला जमतं, एवढं परफेक्ट नाही जमत, म्हणजे मला तरी एवढं परफेक्ट नाही पण वाजवता येतं. पण भावाला ना एकदम परफेक्ट वाजवता येतं. भाऊ तुम्हाला वाजवून दाखवेल, तर नक्की शेवटपर्यंत बघा. तर कुठलं गाणं वाजवायचं सांग. तेरे नामची ना स्टार्टिंगची म्युझिक वाजव. ठीक आहे, मी प्रयत्न करतो, बघू जमतंय का. तर गाईज तेरे नामचं तर वाजवलं मी. तुम्हाला बाजीगरची जी मेन थीम आहे ना ती वाजवून दाखवतो. वा वा वा, ही पण थीम एक वाजवली व्यवस्थित, एक नंबर जमली रे. तर गाईज मला जे थोडंसं असं तुटकं फुटकं येतं ना मी ते तुम्हाला वाजवून दाखवतो. सॉन्ग तुम्हीच गेस करा मी कुठलं वाजवतोय.
बस खूप Guys, छान. कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. नाही जमली ना रे नाही पण? एक नंबर जमलं, एक नंबर. खूप छान वाजवलं. गाईज या साईडला बघा आपलं आता जेवणाची तयारी सुरू आहे. म्हणजे अंड्याची चटणी बनवणार आहे, पण तिने बघा कसं सजून ठेवलंय. थोडस बघा किती मस्त मॉडिफाय करून ठेवलेलं आहे. आता आपण याची सुरुवात करूयात. पहिली हिरवी मिरची टाकून घेऊ बघा भुर्जीसाठी. नेक्स्ट कांदा, हळद टाकून घेतली बघा इथे. हे बघा टोमॅटो टाकून घेऊ आणि कोथिंबीर पण टाकू. दोन मिनिटं लो फ्लेमवरती आपण झाकून ठेवलेला. परत हे बघा पलटी केली आपण. आता ह्याला पण लो फ्लेमवरती 2 मिनिटं झाकून ठेवू आपण. हे बघा काढून घेतो आता. या भुर्जीला ना मस्त अशी भाजू द्या बरं का, कच्ची अजिबात ठेवू नका. हे बघा दाखवते मी तुम्हाला आता. हे बघा आपली कशी सुटसुटीत भुर्जी झाली. हे बघा अशी छान मस्त ना तेल सुटेपर्यंत ह्याला भाजून घ्यायची. हे बघा भुर्जी रेडी झाली. आता कोथिंबीर टाकून घेऊ. तर फायनली गाईज बघा आपलं जेवण आता रेडी झालेलं आहे. आपला स्वयंपाक ना आधीच रेडी होता, पण भुर्जी नाही का आत्ता बनवली आहे. बघा ही अंड्याची भुर्जी केलेली आहे आणि हे वरण केलंय आणि शेवगा आहे बघा. तर गाईज या तुम्ही पण नक्की जेवण करण्यासाठी. आता आम्ही जेवण करून घेतो व्यवस्थित. तर गाईज जेवण वगैरे ना एकदम व्यवस्थित झालेले. तर हा व्हिडिओ तुम्हाला ना कसा वाटला कसा नाही मला कमेंट करून नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल ना तर एक लाईक करा. त्याहून अधिक आवडला असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.